वर्ल्ड हायपरटेन्शन डे निमित्त आपल्यासोबत आहेत डॉक्टर विशाल गोरे सोलापूर इथून. स्वागत आहे डॉक्टर विशाल गोरे. नमस्कार सोलापूरकर, मी तुमच्या हक्काचा डॉक्टर विशाल गोरे, मिठाई स्पेशालिटी क्लिनिक 7 रस्ता सोलापूर. माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे, कोणती सुरुवातीची लक्षणं सांगतात की बीपी किडनीवर परिणाम करते? सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना हायपरटेन्शन आहे आणि त्यांना जर ओळखायचं असेल की आपल्या किडनीचं इन्व्हॉल्वमेंट झालंय की नाही, तर 2-3 गोष्टी प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायावर सूज. आपल्याला बीपीची गोळी चालू आहे आणि अचानक पायावर सूज यायला लागली, किंवा लघवीचं प्रमाण कमी जास्त व्हायला, किंवा लघवीचा रंग बदलायला लागलाय. म्हणजे लघवीमध्ये फेस येतोय का, किंवा लघवीचा रंग लालसर चॉकलेटी होतोय का, असं जर होत असेल तर आपण पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे की आपल्या किडनीला काही होतंय का. त्यानंतर अचानक येणारा दमा, थकवा, आणि बऱ्याच वेळेला ज्या गोळीवर आपला बीपी आधी चांगला होता, पण अशाच गोळी घेऊन पण बीपी कंट्रोलला येत नाही, याचा अर्थ आपल्या किडनीमध्ये काहीतरी इन्व्हॉल्वमेंट झालंय, तर लगेच किडनीची तपासणी करणं गरजेचं. बीपी रुग्णांनी किडनी टेस्ट किती वेळा करावी? ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी वर्षातनं एकदा किडनी फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्यांना अलॉंग विथ बीपी शुगर आहे किंवा अजून बाकीचे काही आजार आहेत, त्यांनी 6 महिन्यात एकदा किंवा 3 महिन्यात एकदा किडनी फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्या लोकांना ऑलरेडी किडनीचा आजार आहे बीपी सोबत, त्या लोकांनी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करणं गरजेचं आहे. गर्भधारणेदरम्यान हायपरटेन्शन धोकादायक ठरू शकतं का? जेव्हा बीपी प्रेग्नन्सी मध्ये होतो तेव्हा तो खूप जास्त धोकादायक असतो, आईच्या जीवासाठी सुद्धा आणि बाळाच्या जीवासाठी सुद्धा. बाळासाठी काय होऊ शकतं, तर बाळाचं प्री मॅच्युअर बर्थ होऊ शकतं. इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे आतमध्ये अवयवांची डेव्हलपमेंट थांबू शकते. बऱ्याच वेळेला बाळ जन्मतं आणि ते जन्मल्या मरण पावतं. त्यानंतर आतल्या ऑर्गन डॅमेज होतात. हे झाले बाळासाठीचे. आईसाठी, आईला एक्लाम्शिया, प्री एक्लाम्शिया म्हणजे बीपी वाढून फिट्स येणं, पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो, पेशंटचं किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशरमुळे होऊ शकतात. बीपी नियंत्रणात ठेवून किडनीचे आजार पूर्णपणे टाळता येऊ शकतात का? 100%. आपल्याला जर बीपी कंट्रोल करता आला तर आपण किडनीच्या आजारांपासून वाचू. कारण बीपी वाढल्यानंतर काय होतं, तर किडनीच्या आतमधल्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्या काम करणं बंद करून टाकतात बीपी वाढल्यामुळे. बीपी म्हणजे काय, ब्लडचं प्रेशर त्या छोट्या रक्तवाहिन्या सहनच करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे किडनी डॅमेज व्हायला. आपण जर बीपी छान कंट्रोल केला तर तिथलं सर्क्युलेशन छान राहतं आणि किडनी छान राहते. कोणती सुरुवातीची लक्षणं सांगतात की बीपी किडनीवर परिणाम करते? सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना हायपरटेन्शन आहे आणि त्यांना जर ओळखायचं असेल की आपल्या किडनीचं इन्व्हॉल्वमेंट झालंय की नाही, तर 2-3 गोष्टी प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायावर सूज. आपल्याला बीपीची गोळी चालू आहे आणि अचानक पायावर सूज यायला लागली, किंवा लघवीचं प्रमाण कमी जास्त व्हायला, किंवा लघवीचा रंग बदलायला लागलाय. म्हणजे लघवीमध्ये फेस येतोय का, किंवा लघवीचा रंग लालसर चॉकलेटी होतोय का, असं जर होत असेल तर आपण पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे की आपल्या किडनीला काही होतंय का. त्यानंतर अचानक येणारा दमा, थकवा, आणि बऱ्याच वेळेला ज्या गोळीवर आपला बीपी आधी चांगला होता, पण अशाच गोळी घेऊन पण बीपी कंट्रोलला येत नाही, याचा अर्थ आपल्या किडनीमध्ये काहीतरी इन्व्हॉल्वमेंट झालंय, तर लगेच किडनीची तपासणी करणं गरजेचं. बीपी रुग्णांनी किडनी टेस्ट किती वेळा करावी? ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी वर्षातनं एकदा किडनी फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्यांना अलॉंग विथ बीपी शुगर आहे किंवा अजून बाकीचे काही आजार आहेत, त्यांनी 6 महिन्यात एकदा किंवा 3 महिन्यात एकदा किडनी फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्या लोकांना ऑलरेडी किडनीचा आजार आहे बीपी सोबत, त्या लोकांनी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करणं गरजेचं आहे. गर्भधारणेदरम्यान हायपरटेन्शन धोकादायक ठरू शकतं का? जेव्हा बीपी प्रेग्नन्सी मध्ये होतो तेव्हा तो खूप जास्त धोकादायक असतो, आईच्या जीवासाठी सुद्धा आणि बाळाच्या जीवासाठी सुद्धा. बाळासाठी काय होऊ शकतं, तर बाळाचं प्री मॅच्युअर बर्थ होऊ शकतं. इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे आतमध्ये अवयवांची डेव्हलपमेंट थांबू शकते. बऱ्याच वेळेला बाळ जन्मतं आणि ते जन्मल्या मरण पावतं. त्यानंतर आतल्या ऑर्गन डॅमेज होतात. हे झाले बाळासाठीचे. आईसाठी, आईला एक्लाम्शिया, प्री एक्लाम्शिया म्हणजे बीपी वाढून फिट्स येणं, पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो, पेशंटचं किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशरमुळे होऊ शकतात. बीपी नियंत्रणात ठेवून किडनीचे आजार पूर्णपणे टाळता येऊ शकतात का? 100%. आपल्याला जर बीपी कंट्रोल करता आला तर आपण किडनीच्या आजारांपासून वाचू. कारण बीपी वाढल्यानंतर काय होतं, तर किडनीच्या आतमधल्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्या काम करणं बंद करून टाकतात बीपी वाढल्यामुळे. बीपी म्हणजे काय, ब्लडचं प्रेशर त्या छोट्या रक्तवाहिन्या सहनच करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे किडनी डॅमेज व्हायला.
आपण जर बीपी छान कंट्रोल केला तर तिथलं सर्क्युलेशन छान राहतं आणि किडनी छान राहतं. अ पब्लिक अवेअरनेस इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी इंडिया.